आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये महाआघाडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, स्वाभिमानी पक्ष अमरावतीतला आणि इतर पक्षांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. आजपासून आम्ही ठरवलेलं आहे की जे काही पत्रकारांशी संवाद साधायला जो कार्यक्रम आम्ही ठरवणार, निवडणूक होईपर्यंत इथूनच जॉईंट प्रेस कॉन्फरन्सची सुरुवात आजपासून होते. महाराष्ट्रभर कार्यकर्ते संयुक्तपणाने उमेदवारांच्या प्रचाराला लागलेले आहे. काही संयुक्त सभा झालेली पण आहे, पुढे पण सभा होतील, त्याची माहिती आपल्याला देऊ. आणि आपल्याला माहिती आहे की एक कॅम्पेनच्या माध्यमातून पण प्रचार करण्याच्या संयुक्त कॅम्पेन हे आम्ही ठरवलेलं आहे. काही वर्तमानपत्रामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जिथे निवडणुका आहेत तिथे 2 जाहिराती सोडण्यात आलेली आहे. आणि आजपासून इलेक्ट्रॉनिक मीडिया, रेडिओ, होर्डिंग्स, वर्तमानपत्र हे सगळी जाहिराती आजपासून म्हणजे प्राईम टाईममधून ते सुरुवात होणार आहे. आणि त्याची टॅगलाईन आहे, लाज कशी वाटत नाही. आणि आमचा मुख्य उद्देश्य है कि जनते की मन की बात, लोगों के मन में जो सवाल है, प्रधानमंत्री अपने मन की बात करते हैं, हम जन मन की बात का कैंपेन हमने हाथ में लिया है. जो किसी कुठल्याही एजन्सीनी न तयार करता काँग्रेस पक्षाच्या ज्या सोशल मीडियाची किंवा टीम आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची टीम आहे, काही पक्षाचे आमचे नेते, काही काँग्रेसचे नेते एकत्रित बसून हा सगळा फायनल करून तयार करण्यात आलेला आहे. आणि त्याची सुरुवात विशेषकर जे व्हिडिओज आहे, जे वाहिन्यावर दाखवण्याची सुरुवात आजपासून होणार आहे. ज्यांनी सर्व जबाबदारी स्वीकारून सगळं तयारी केली ते सपकाल साहेब आपल्याला या बाबतीत आणखीन माहिती देतील आणि दाखवतील. जसं आता नवाब मलिक साहेबांनी सांगितलं, हे जॉईंट कॅम्पेन आहे. मी अभिजित सपकाळ, मी प्रदेश काँग्रेसला जनरल सेक्रेटरी आहे, सरचिटणीस आहे. आम्ही हे कॅम्पेन एकत्र बनवलेलं आहे. जसं आता मलिक साहेब बोलले तसं ह्या कॅम्पेनमध्ये कोणती एजन्सी किंवा काही नाही, आयडिएशन हे आमच्या व्हॉलेंटियर्सचं आयडिएशन. म्हणजे खऱ्या अर्थानं जन की बात ज्याला आम्ही म्हणतो ती हे आहे. म्हणजे आमच्या कॅम्पेनमध्ये सगळ्या व्हॉलेंटियर्सनी आपापलं आयडिएशन घेऊन आम्ही त्याला एकत्र केलेलं आहे. आणि लोकांच्या मनात नेमके काय प्रश्न आहेत या सरकारला विचारायचे किंवा त्यांची भावना काय आहे याच्यासाठी एक छोटासा रिसर्च झाला होता. आणि त्या रिसर्चमधून ही टॅगलाईन तयार झाली. रिसर्चमध्ये असं चित्र समोर आलं की जनतेमध्ये या नाकर्त्या भाजप सेना सरकार विरुद्ध प्रचंड रोष आहे. आणि तो रोष जो आम्हाला तिथे गेल्यानंतर विविध प्रत्येक डिस्ट्रिक्टमधून इनपुट्स आले आणि त्या रिसर्चचा जो आउटपुट आहे त्याच्यातून ही टॅगलाईन निघाली आहे की तुम्हाला लाज कशी वाटत नाही. म्हणजे लाज कशी वाटत नाही हे वर्तमानपत्रातील लाज कशी वाटत नाही चालेल, हे होर्डिंगवरील तेच कॅम्पेन राहील, लाज कशी वाटत नाही. हे सोशल मीडिया असो किंवा TV कमर्शियल्स असो, सगळीकडे हे एकसारखं अख्खं सगळं महाराष्ट्र, अख्खा देश ह्या नाकर्त्या सरकारची लाज काढायला उत्सुक आहे असं आम्हाला आढळलं. आणि म्हणून हे कॅम्पेन लाज कशी वाटत नाही हे कॅम्पेन चालू झालं. मी आपल्याला या कॅम्पेनचं फर्स्ट कट तुम्हाला इथे प्रेझेंट करणार आहे. EC अप्रुव्हलला पण कॅम्पेन गेलेलं आहे, बरेचसे अप्रुव्हल झालेले आहेत. पण मी आपल्याला इथे काही ज्या पेंडिंग असतील तरी पण मी आपल्याला शेअर करतो आहे. पण बाय अँड लार्ज EC अप्रुव्हल कंप्लीट झालेलं आहे. आणि आज आपल्याला मी इथे होर्डिंग्सवर काय आहे कम्युनिकेशन, तेच सोशल मीडियामध्ये तशाच टाईपचं कम्युनिकेशन असणार आहे. आणि TV ती तसंच असणार आहे, रेडिओ जिंगलवरही तसंच असणार. तर मी आपल्याला आज इथं एक एक करून ते कम्युनिकेशन दाखवतो.
सुशिक्षित तरुणांना कपडे तळायला लावणाऱ्या सरकारला लाज कशी वाटत नाही? मुली पळविण्याची भाषा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना लाज कशी वाटत नाही? 2 लाख शाळा बंद करून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या सरकारला लाज कशी वाटत नाही? 15 लाखांचे आश्वासन देऊन फसवणूक करणाऱ्या लबाड सरकारला लाज कशी वाटत नाही? ऑनलाईनच्या नावाखाली शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारण्या फसव्या सरकारला लाज कशी वाटत नाही? नोटबंदी आणि जीवघेणी जीएसटी लादून देशाला उद्ध्वस्त करणाऱ्या तुगलकी सरकारला लाज कशी वाटत नाही? व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या हुकुमशाही सरकारला लाज कशी वाटत नाही? जनतेचे कष्टाचे 5,000 कोटी रुपये जाहिरातीवर उधळणाऱ्या बेभान सरकारला लाज कशी वाटत नाही? दीडपट हमी भावाची घोषणा करून शेतमालाला कवडी मोल भाव देणाऱ्या शेतकरी विरोधी सरकारला लाज कशी वाटत नाही? 50,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्येस जबाबदार सरकारला लाज कशी वाटत नाही? उज्ज्वला योजनेच्या नावावर गृहिणींना फसवणाऱ्या सरकारला लाज कशी वाटत नाही? महागाईने सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल करणाऱ्या सरकारला लाज कशी वाटत नाही? 30,000 कोटींचा घोटाळा करून स्वतःला चौकीदार म्हणून घ्यायला लाज कशी वाटत नाही? काय झालं? अरे पोराचं ऍडमिशन होत नाही का? प्रायव्हेट स्कूलची फी परवडणार आहे का आपल्याला? अवघड झालंय. आधीच 1300 सरकारी शाळा बंद केल्या त्या सरकारने. आता या पोरांना कुठे शिकवायचं? या मुलांची स्कॉलरशिप सुद्धा बंद केली सरकारनं. म्हणजे तुमचं आमचं लढणं सारखंच आहे म्हणायचं. म्हणजे मी डीएड झालो साहेब. म्हटलं शिक्षक म्हणून चांगल्या शाळेत नोकरीला लागू, पण गेली 5 वर्ष शिक्षक भरती झाली नाही. म्हणून मी चहाची टपरी टाकली. बायको अंगणवाडीत सेविका आहे, पण अजून तिचा पण पगार थकलाय. बघे सरकार पैसे देत आहे कोणाला? ज्या संस्था अस्तित्वातच नाही अशा संस्थांना ठेवलंय लोकांनी. विनोद बाजार मांडून ठेवलाय या लोकांनी. विनोद करून ठेवलाय विनोद. आता येतील तोंड वर करू आम्ही विकास केलाय सांगत. मला येताना कशी वाटत नाही? परिवर्तन होणारच. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी घेणारच. शहरात कामासाठी हिंडावं लागतं. बरं आई काय करते? दिसना बाई चूल पेटवते. अगं पण चूल कशाला पेटवते? उज्ज्वला कुठे? नाव काढलं बघ त्या उज्ज्वलाच. हो त्या उज्ज्वलाला माती केली असं गॅस येणार म्हणून मी नाचत होते आणि आता मला घासलेट मिळाला झालाय बघ. घरात गॅस आणता ना, त्याचं काय झालं? अरे या भाजप शिवसेना सरकारनं सोन्याच्या किमतीपेक्षा महाग करून ठेवलाय गॅस. इथं रोजचं जगणं आम्हाला महाग झालंय. गॅस कसा भरूया सांग? फसव्या योजना आणून आपल्या आया बहिणींच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्यांना पेट्रोल पंपावर स्वतःचे हसरे फोटो लावताना लाज कशी वाटते? परिवर्तन होणारच. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी घेणारच. अरे शेतकरी का आत्महत्या करण्याचे वडील आत्महत्या करून आम्हाला कायमचं सोडून गेलो. यांनी काय ते सरकारी सन्मान योजनेचं ऑनलाईन केलं होतं काय ते? त्याचं चेक बी आलता 10 रुपयाचा. तो भी गेल्यावर काय होणार 10 रुपयात? शेतात घाम काढून हॅलो सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्याचा सन्मान 10 रुपये? हा सन्मान नाही, हा अपमान आहे. आणि निर्लज्ज सरकारला तिला कशी वाटत नाही? परिवर्तन होणारच. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी घेणारच. या सरकारनं आम्हाला लय चांगलं दिवस दाखवलं. गेल्या 5 वर्षात आमच्या गावात एक पण आत्महत्या झालेली नाही. शेतमान
आमचा शेतमालाला चांगला हमीभाव दिला आणि आमचं सगळं कर्ज माफ केलं. काय हे सगळं असं चाललंय. भाजप सेना सरकारने जाहिरातबाजी करून गोरगरीब शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे. खोटं बोला पण नेटून बोला हाच मंत्र यांनी वाचून आणलाय. पण मी म्हणतो अख्ख्या देशाचा सत्यानाश करून मत मागताना यांना लाच कशी वाटत नाही. परिवर्तन होणारच. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी घेणारच. तुम्ही विचारा नोकऱ्यांचं काय. ते म्हणतील देश बदललाय. तुम्ही विचारा हो का जनावरांपेक्षा माणूस स्वस्त का झाला हे तुम्हाला मानत दाखवतील. तुम्ही त्यांना विचारा आमचे 15 लाख कधी मिळतील. ते म्हणतील की आम्ही थोडेसे निर्णय पण तुम्ही विचारा की नोटबंदीने किती जीव गेले. तुम्ही विचारा नाहीतर ते पुन्हा खोटं बोलतील. तुम्ही विचारा खोटं बोलताना परिवर्तन होणारच. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी घेणारच. यंदाची दहीहंडी खूप मोठी झाली पाहिजे. जगातली सगळ्यात मोठी दहीहंडी म्हणून आपल्याला मान मिळायला पाहिजे. काय चल कामाला हा बोला काय मॅटर आहे. तुम्हीच सांगा भाऊ काय करायचं. पोरींचं जगणं मुश्किल झालं या सरकारच्या काळात. पोरी घाबरत घाबरत जगताय. रोज काहीतरी करा भाऊ. काय कशाला नाव खराब करताय. हा पोरगी आवडली म्हणून काय छेड काढायची. अरे आवडली तर मला सांगा डायरेक्ट पडून आणू. अशा बेजबाबदार नालायक नेत्याला आता जोरदार चपराक मारायची वेळ आली आहे. अशी बेजबाबदार विधानं करताना याला लाच कशी वाटते. मोदी सरकारच्या गेल्या 5 वर्षाच्या सत्ता काळात देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे झाले असून मोदीच्या चुकीच्या धोरणामुळेच गरीब शेतकरी कष्टकरी तरुण विद्यार्थी छोटे व्यापारी दलित अल्पसंख्याक आदिवासी तसेच सर्वच समाज घटक अडचणीत आले आहेत. मोदी आणि भारतीय जनता पक्षाने 5 वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीत दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्ती केलेली नाही. मोदी सरकारने आपला विश्वासघात केल्याची भावना देशातील जनतेमध्ये आहे. सरकारने शब्द न पाळल्याने सरकारविरोधात तीव्र आंदोलन आहे. देशातील सर्वच समाज घटकांनी रस्त्यावर उतरून आंदोलने करून आंदोलनाचा पुरस्कार करून सातत्यानं सरकारच्या चुकीच्या व जनविरोधी धोरणाविरोधात आक्रोश व्यक्त केला आहे. पण जाहिरातबाजी आणि भाषणबाजीत अडकलेल्या पंतप्रधानांना देशातील जनतेशी काही देणे घेणे राहिलेले नाही. पंतप्रधान आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा देशातील जनतेचा संवाद राहिलेला नाही. पंतप्रधान गेल्या 5 वर्षात एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. तसेच जनता आणि माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी मन की बात या संवादाच्या माध्यमातून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या 5 वर्षातील मोदी सरकारच्या अपयशी कारभाराविरोधात जनतेने तीव्र संताप असून आता या निवडणुकीत मते मागायला देशाच्या आधी मागच्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाचे काय झाले ते अगोदर सांगा अशी जनतेची भावना आहे. ती आम्ही आता व्यक्त केलेली आहे. गेल्या 5 वर्षातील मोदी सरकारच्या याप्रमाणे जनतेच्या मनातील अनेक प्रश्न काँग्रेस पक्ष निवडणूक प्रचार मोहिमेच्या माध्यमातून सरकारला विचारणार आहे. दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन केंद्र सरकारने दिले होते. त्याचे 5 वर्षात 10 कोटी तरुणांना नोकऱ्या मिळायला हव्या होत्या, पण प्रत्यक्षात 10 लाख नोकऱ्याही मिळालेल्या नाही. साधारण ह्याच्या काळामध्ये UPAच्या काळामध्ये 15 ते 20 लाख दर वर्षाला नोकऱ्या निर्माण होत होत्या. यांच्या काळात तितक्याही झाल्या नाही, 1 लाखभरही झाल्या नाहीत. उलट अनेक नोकऱ्या गेलेल्या आहेत. त्यामुळे बेरोजगार तरुणांना पकोडे तळायला सांगणाऱ्या सरकारला लाज कशी वाटत नाही असा प्रश्न जनता विचारते आहे. त्याचे उत्तर अगोदर भाजप नेत्यांनी द्यावे, मगच मते मागायला हवे. ठीक आहे, बताइए ना. बेटी बचाओ बेटी पढाओची घोषणा भाजपने दिली होती, पण प्रत्यक्षात भाजपचे नेतेच बलात्काराच्या घटनांमध्ये आरोपी असल्याचे आपण पाहिले आहे.
महाराष्ट्रातील भाजप आमदाराने तर तुम्हाला कोणती मुलगी आवडते ते सांगा, मी तुम्हाला पळवून आणून देतो असे म्हणाले. मुली पळवून नेण्याची भाषा करणाऱ्यांना मते मागायला लाज कशी वाटत नाही. मोदी सरकारच्या काळात 2 लाख शाळा बंद करून गरीब मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे पाप या सरकारने केले आहे. शाळा बंद करून मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या सरकारला पुन्हा मते मागायला लाज कशी वाटत नाही. 15 लाखाचे आश्वासन देऊन फसवणूक करणाऱ्यांना मते मागायला लाज कशी दाखवले ना ते. ऑनलाईनच्या नावाखाली शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारणाऱ्या सरकारला लाज कशी वाटत नाही. हे असे प्रश्न आम्ही उपस्थित केलेले आहेत. आज आमचा काँग्रेस पक्षाचा सेंट्रल जाहीरनामाही जाहीर झालेला आहे. त्यातले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्या दृष्टीनं ही न्याय न्यूनतम आय योजना ही आहे. आणि त्याच्या अनुषंगानं बरेच प्रश्न काही लोकांनी मुद्दामून उपस्थित केलेले आहेत. पण जागतिक पातळीवरच्या अर्थतज्ज्ञांनी ही स्कीम पास केलेली आहे. आणि त्याच्यामधून जे पैसे गरिबाच्या खिशामध्ये जातील ते जेव्हा उद्या बाजारपेठेमध्ये येतील, कुणी मुलांसाठी कपडे घेईल, पुस्तकं घेईल, पेन्सिली घेईल, अन्नधान्य घेईल आणि त्याच्या अनुषंगानं बाजारपेठ वाढेल. आणि बाजारपेठेमध्ये जे प्रोडक्शन करणारे युनिट्स आहेत त्याच्यामध्ये नोकऱ्याही वाढतील. हा त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मधल्या काळामध्ये गरिबाच्या खिशातला पैसा काढायचा आणि श्रीमंतांच्या खिशात टाकायचा हे सातत्याने चाललेलं होतं. त्याच्यातून त्यांनी काही तसं केलंही नाही. आणि मुख्य म्हणजे बाजारपेठा थंड पडल्या. सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 33% आरक्षण ही नवीन गोष्ट आहे की 33% आपण बऱ्याच ठिकाणी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यांना इथे आता महाराष्ट्रात 50% दिलेलं आहे. तसं नोकऱ्यांमध्ये किमान 33% आरक्षण द्यावं हा त्याच्यातला भाग आहे. नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मी सातत्यानं राज्यसभेमध्येही मांडलेली होती ती म्हणजे GDPच्या 6% शिक्षणावर खर्च केला जावा. आता पाहिलं तुम्ही शाळा बंद करण्याचं चाललेलं आहे. आणि बहुजन समाजाची मुलं पहिल्यांदा जी शाळेत जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी शाळेचं दरवाजे बंद करण्याचं जे चाललेलं आहे ते अतिशय चुकीचं आहे. आणि हा खर्च वाढला पाहिजे. अजूनही 33% मुलं की शाळेच्या बाहेर आहेत, त्यांना सामावून घेणं आवश्यक आहे. आणि याचा फायदा बऱ्याच मोठ्या प्रमाणात जे समाज मागे पडलेले आहेत, अल्पसंख्याक समाज हा शिक्षणात मागे पडला आहे, आदिवासी हे अजून मागे आहे, दलित समाजही मागे आहे. जे समाज शिक्षणात मागे आहेत त्यांच्यासाठी त्यांना ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे की जेणेकरून मुलं आता सगळी शिकतील या दिशेनं 6% GDP ही मागणी बऱ्याच NGOची होती. शिक्षणाच्या संबंधात काम करणाऱ्या NGOनी ही मागणी केलेली होती. त्यानंतर सरकारी नोकऱ्या मोठ्या प्रमाणात ज्या आता भरल्या गेलेल्या आहेत त्या भरल्या जातील. रोजगार वाढेल. शेतकरी आणि एकंदरच शेतकऱ्यांचा म्हणजे शेतकऱ्यांच्यावर जो क्रिमिनल ऑफेन्स टाकला जातो, त्यांनी जर पैसे भरले नाही तर ते क्रिमिनल ऑफेन्स टाकला जाणार नाही. राहुल गांधींनी एक घोषणा दिली आहे, गरिबी पर वार 72,000. वर्षाला 72,000 त्याच्या घरामध्ये जातील जे बाजारपेठेमध्ये येतील. त्यानंतर सरकारी हॉस्पिटल्स मजबूत करावी आपली बऱ्याच काळापासूनची मागणी आहे. आता असं आहे की लोकांना आजारी पडणं हे म्हणजे मरण हाच त्यांच्या पुढे पर्याय आहे. याचं कारण ही जी सरकारी हॉस्पिटल्स आहेत ती अपूर्ण आहे, ती अपडेट केलेली नाही. आणि मुख्य म्हणजे प्रचंड गर्दी आहे. टाटा हॉस्पिटलला गेलात तर तुम्ही त्यांना अपॉइंटमेंटच मिळत नाही. पण इतर जी सरकारी हॉस्पिटल आहेत तिथेही स्थिती अतिशय वाईट आहे. ती अधिक मजबूत करण्याच्या दिशेने प्रयत्न झालेला आहे. त्यानंतर इंटरनॅशनल आणि इंटरनल सिक्युरिटी अधिक मजबूत करण्यात येईल. आणि मनरेगाचे 100 दिवस मनरेगाच्या अनुषंगाने जो रोजगार दिला जातो तो 150 दिवस दिला जाईल अशा या आज घोषणा झालेल्या आहेत. त्या अतिशय चांगल्या आहेत. आणि यासाठी 20 वेगवेगळे गट करण्यात आले होते. वेगवेगळ्या लोकांशी चर्चा झाली, त्यांनी दौरे केले, लोकांशी बोलून हा आमचा जाहीरनामा तयार झालेला आहे.
हा खऱ्या अर्थानं जनतेचा जाहीरनामा आहे. आप लोगों को अभी सभी जो चुनावी प्रचार का कैंपेन तैयार किया गया, जो महाराष्ट्र भर में संयुक्त प्रचार किया जाएगा, उसकी पूरी वीडियोस आपको दिखाई गई. आपको दिखाया गया जो अखबारों में विज्ञापन छपेंगे या होर्डिंग में लगेंगे. मुख्यतः उसका उद्देश्य है कि 5 साल पहले जो सरकार ने वादे किए थे वो सरकारी वादे पूरे हुए या जो दावे किए जा रहे हैं उसका कितना असर है. भारतीय जनता पार्टी की केंद्र की सरकार हो, राज्य की सरकार हो, इस चुनाव में अपनी उपलब्धियां गिनाने के बजाय पुरानी सरकार से सवाल पूछने का काम कर रहे हैं. हमने जन के मन की बात लोगों के सामने ले जाने का प्रयास किया है और ये तैयारी पूरी तरह से दोनों दल के नेताओं और कार्यकर्ताओं ने मिलकर की. किसी एजेंसी को हायर नहीं किया गया और ये प्रचार अखबारों में कल से शुरू हुआ है जो पहले चरण के चुनाव है और आज शाम से चुनाव आयोग की मंजूरी के कुछ अंश बाकी हैं जो हमें लगता है कि आज 5 बजे तक हो जाएंगे और टेलीविज़न पे आज शाम से ये विज्ञापन की शुरुआत करेंगे. दोनों पार्टी के उम्मीदवार जहाँ पर लड़ रहे हैं अलग अलग अखबारों में या होर्डिंग पे उस पार्टी का सिंबल रहेगा, लेकिन टीवी रेडियो पर संयुक्त रूप से प्रचार होगा क्योंकि वो सभी जगह दिखते हैं. ये चुनाव प्रचार की बात है. साथ ही साथ में कांग्रेस का घोषणा पत्र आज घोषित किया गया. उस पर हुसैन दलवाई साहब ने संक्षिप्त जानकारी दी और देश में कांग्रेस मुख्यालय से भी उसको लेके सारी बातें बताई गई है. हम इतना ही कहना चाहते हैं कि हमारा घोषणा पत्र भी हमने घोषित किया है, कांग्रेस का भी घोषणा पत्र आया है. ज़्यादातर जो हमारी सोच है, कांग्रेस की सोच है, उसमें कोई अंतर नहीं. न्याय योजना को लेके हमने पहले भी स्वागत किया था और इस योजना से देश के गरीबों को जो अंतिम छोर में खड़ा है उसको ताकत पहुंचाने वाली योजना है. हमें लगता है इसके कारण देश में गरीब व्यक्ति को ताकत मिलेगी. और जिस तरह से हुसैन भाई ने कहा कि बाज़ार भी कहीं ना कहीं जो चलन है, जो सीमित हाथों में कहीं ना कहीं पैसे थे वो सभी के हाथों में गए तो इकोनॉमी को भी बूस्ट मिलेगा और इकोनॉमी बूस्ट होगी तो निश्चित रूप से रोजगार के अवसर भी बढ़ेंगे. और बहुत सारी चीज़ें हमने भी कही थी. संयुक्त सरकार देश में अपेक्षित है. उसके बाद जो दल और सरकारों में होंगे उनके घोषणा पत्र, हमारे घोषणा पत्र, ये लेके कहीं ना कहीं कॉमन मिनिमम प्रोग्राम से सरकारें चलेगी. पिछले भी 2004 से 2014 तक सरकार चली और उसी तरह का कार्यक्रम बनाने का निश्चित रूप से काम करेंगे. आपल्याला माहीत आहे की काल देशातले पंतप्रधान वर्धा इथे त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रचाराची सुरुवात केली. 5 वर्षापूर्वी पण त्या मैदानातून त्यांनी सुरुवात केली होती आणि वर्धेत येत असताना आपल्याला आठवण असेल की त्या भागामध्ये गारपीट झाला होता मोठ्या प्रमाणावर आणि मोदी साहेब त्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना भेट देण्यासाठी शेतात पण गेले होते. आपल्याला माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये होलीच्या दिवशी त्याच विदर्भामध्ये गारपीट झाला होता. मोदी साहेब तिकडे गेले पाहिजे आमची अपेक्षा नाही, पण राज्याचा एक पण मंत्री त्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना भेटीसाठी फिरकलेला नाही. गारपीट झाल्यानंतर सरकारी पंचनामे झाले नाही आणि शेतकऱ्यांचा जे हाल आहे, एक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती
गारपीटमुळे नुकसान, सरकार लक्ष देत नाही, मंत्री फिरकत नाही, अधिकारी जात नाही, पंचनामे होत नाही. आणि मोदी साहेबांनी याच मैदानातून घोषणा केली होती, मर जवान मर किसान. यांच्या काळामध्ये जवळपास देशभरात 3 लाखच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. शेतकरी अडचणीत आहे, दुष्काळी परिस्थिती आहे. 5 वर्षापूर्वी मोदी साहेबांना भाषणामध्ये शेतकऱ्यांच्या विषयावर 18 मिनिटं भाषणं केली. यावेळी त्यांनी कुठल्याही शेतकऱ्यांच्या विषयावर 2 मिनिटापेक्षा जास्त बोलले नाही. उलट ते बोलून गेले की दुष्काळ जे राज्यात आहे त्याची जबाबदारी पण मागच्या सरकारची आहे. 6 वर्षापूर्वी जे खोटे प्रचार करत होते, अपेक्षा होती की मोदी साहेब त्यांनी जी कामं केली किंवा या राज्य सरकारने जी कामं केली त्याच्या बाबतीत कुठेतरी बखाण करतील, पण न करता हा दुष्काळ मागच्या सरकारमुळे आहे. आणि त्यांनी भ्रष्टाचाराचा उल्लेख केला. आम्ही मोदी साहेबांना, देवेंद्रजींना विचारू इच्छितो की तुम्ही दुष्काळी परिस्थिती आमच्यामुळे सांगताय, तुम्ही शेततळेचे जाहिराती दाखवत होता, जलयुग शिवार योजना दाखवत होता, त्याचे काय इम्पॅक्ट झाले याचे उत्तर अपेक्षित आहे आम्हाला. तुम्ही 70 वर्षामध्ये 70,000 कोटीचा खर्च झाला नाही, किंमत वाढ झाली की हा भ्रष्टाचार आहे. तुम्ही हे कुठेतरी एक तत्व स्वीकारलं होतं. आपल्याला आठवत असेल की 2 वर्षापूर्वी आम्ही 40,000 कोटी एका बैठकीत कशी किंमत वाढ झाली याचं उत्तर आजपर्यंत जलसंपदा मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांनी दिलेलं नाही. गोशी खुर्द योजना ही राष्ट्रीय योजना आहे. गोशी खुर्द योजनेची कामं पूर्ण होत नाही, आमच्यावर आरोप होता. प्रकल्प पूर्ण झाला, उजवा कालवा अजून पूर्ण झालेला नाही, पुनर्वसनचे काही प्रश्न होते, त्यामुळे 4.5 वर्षामध्ये ते पण त्यांना पूर्ण करता आला नाही. म्हणजे दिलेली आश्वासनं पूर्ण होत नाही, काही कामं करत नाही, नुसता मागच्या सरकारवर खापर फोडण्याचा उद्योग अजूनही त्यांना सोडून दुसरा काही करता येत नाही. आता त्यांनी तयारी सुरू केलेली मला वाटते की मोदी साहेबांना अंदाज आलेला आहे की आता सरकार राहत नाही. मागच्या काळामध्ये पंतप्रधान होण्यासाठी भाषणं होत होती, आता विरोधी पक्षामध्ये नेते होण्याची भाषणं त्यांनी सुरू केली, असा अंदाज या भाषणातून दिसून येते. पवार साहेबांवर त्यांनी तोंडशुक घेतलेलं आहे. हिट विकेट झाले, आता क्रिकेट किती त्यांना कळते मला माहीत नाही. त्यांनी सांगितलं कि भतीजे के हाथ से हिट विकेट हो गए, भतीजे के हाथ से रन आउट हो गया बोलते तो कोई स्वीकार लेता, और हमारा जो नेता है वो हिट विकेट या रन आउट होने वाला नहीं, क्लीन बोल्ड करने वाला नेता है. पवार साहब के पास जिम्मेदारी है, देश के सभी दलों को इकट्ठा करने की जिम्मेदारी पवार साहब के पास है. और देश भर में जिस तरह की राजनीतिक परिस्थिति बन रही है, भारतीय जनता पार्टी 150 का आंकड़ा क्रॉस नहीं कर रही, एनडीए 200 पार नहीं कर सकता. अन्य दलों को एकजुट करके वैकल्पिक सरकार बनाने की जिम्मेदारी पवार साहब के पास है. इसी डर के तहत पवार साहब के खिलाफ मोदी जी ने हल्ला करने का काम किया है. हमें लगता है कि मोदी जी ने 2011 में 2011 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादी जे मॅगझिन आहे, 2011 साली ते गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि आमच्या पक्षाने ठरवलं की विविध मुख्यमंत्र्यांसोबत कुठेतरी पवार साहेबाच्या शेती मंत्री, कृषी मंत्री या नात्याने कशी कामगिरी आहे लोकांचा अभिप्राय घेतलं पाहिजे. मोदी साहेबांनी जे सांगितलेलं आहे म्हणजे तोंड भरून कौतुक केल्याशिवाय त्यांना बोलता आला नाही. म्हणजे गुजरातमध्ये जे कृषी क्षेत्रात विकास झाला ते पवार साहेबांमुळे झाला हे त्यांनी स्वतः स्वीकारलेलं आहे. आता सांगताय कृषी मंत्रीला शेतकऱ्यांच्या काही घेणं देणं नाही, ते शेतकऱ्यांचे नेते होय, आमचे नेते शेतकऱ्यांचे नेते आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं ही आमची जबाबदारी आहे. पण मोदी साहब स्वतः स्वीकारता है कि मैं गुजराती हूं, मेरे खून में व्यापार है.
भारतीय जनता पक्ष शेतमालाला शेतकऱ्यांना न्याय देणारा पक्ष नाही. भारतीय जनता पक्ष शेतमालाच्या लूट करणारे लोकांचा पक्ष आहे आणि ते व्यापारी असताना शेतकऱ्यांची लूट करणारा माणूस शेतकऱ्यांच्या बाबतीत प्रश्न विचारण्याचा त्यांना अधिकार नाही. हे मी तुम्हाला सर्क्युलेट करणार आहे. आणि ज्या प्रकारची परिस्थिती कालच्या सभेमध्ये राहिली, रिकाम्या खाली खुर्ची रिकामा मैदान, हे बघून कुठेतरी मोदी साहेबांच्या पारा चढला होता. सुरुवातीला आम्हाला वाटत होता की बाबा विदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाला सुपीक जमीन वाटते, पण ज्या प्रकारे हळूहळू प्रचाराला सुरुवात झाली, भारतीय जनता पक्षाचे सर्वात मोठे नेते या राज्यात ते नितीन गडकरी साहेब, सेंटर नागपूरच्या एक चौक सभा त्यांनी लावली होती, एक मंच, 500 खुर्च्या लावल्यानंतर 100 लोक नाही, त्याच्या व्हिडिओ पाहिजे तर आता मी सर्क्युलेट करतो. ही परिस्थिती आहे. म्हणजे एकंदरीत गडचिरोलीपासून चंद्रपूर, नागपूर आणि धुलिया हे त्यांचे 3 मंत्री हे जिंकू शकत नाही. ही सत्य परिस्थिती आज या घडीला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये जे मतदान होणार आहे, मला वाटते त्याच्यात एक पण भाजपची जागा येत नाही, शिवसेनेची जागा येत नाही, असं वातावरण निर्माण झालेलं आहे. हळूहळू हा कुठेतरी वातावरण पुढे जात राहील आणि आम्हाला वाटते पहिल्या टप्प्यामध्ये सर्व जागा हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या बाजूनी लोक मतदान करतील, अशी परिस्थिती आम्हाला वाटते. दुसरं आपल्याला माहीत आहे की एक आणखीन नेते महाराष्ट्रातले चंपा, चंद्रकांत पाटील, चंपा, हे कुणाच्या गजरातला चंपा आहे आम्हाला माहीत नाही. गजरेवाल्यांच्या मागे झोला घेऊन, भाजीचे झोले घेऊन फिरत फिरत नेते झाले आणि सांगताय आता हे अजित पवाराची चौकशी अंतिम टप्प्यात आहे. हिंमत आहे तर कारवाई करून दाखवा ना. आणि केंद्रात सरकार जाते, राज्यात पण पुढे सरकार जाणार आहे. 16 मंत्री सकट आणखीन काही नेते कसं तुरुंगात जातील ते आम्ही दाखवून देऊ. चंपाने हे चंपागिरी करणं बंद करावे, नाहीतर जनता यांची चंपी केल्याशिवाय थांबणार नाही. दुसरं एक गाणं ऐकवतो आपल्याला, राज्यभर आजपासून सुरू झालेलं तो गाणं. कारण सकाळ सकाळ आम्ही पाहिल्यानंतर म्हणजे हे गाणं आहे, दगा नाही देना, दगा नाही देना. आज सामनाच्या आम्ही सकाळी उठून शिवसेनेचे नेते, दमदार नेते, कोतला काढणारे नेते ढोकला खाऊन आलेले भाषा करत होते की अफजल खानाच्या कोतळा काढू, आणि मऊ मऊ ढोकला खायला ते अहमदाबादला गेले होते, गांधीनगरला. आता हे जे सामन्यामध्ये इंटरव्ह्यू छापून आलेला आहे, दगा देणार नाही, देऊ नका, म्हणजे दगा देणार हे भाजपचे लोक त्यांना आता वाटू लागलेले आहे. आजपासून आम्ही दगा नाही देणार, दगा नाही देणार प्रत्येक सभेमध्ये हे गाणं वाजवणार आहे. कारण हेच रडत आहे, म्हणजे युती झाल्यानंतर आम्ही दगा देणार नाही, तुम्ही दगा नका द्या, म्हणजे रडारडीचा डाव या दोन्ही पक्षात सुरू आहे. कारण त्यांना अंदाज आलेला आहे की रामटेकमध्ये यांच्या खासदाराची काय परिस्थिती आहे, त्यासाठी रडायला यांनी सुरुवात केलेली आहे. यवतमाळमध्ये भावना बोलीची काय परिस्थिती आहे, त्यासाठी हे रडत आहे. हर्सुल साहेबांची काय परिस्थिती आहे, रडीचा डाव, दगा नाही देना, दगा नाही देना, जमाना करावे. आता हे दगा कसा कोण देते आम्हाला माहीत नाही, पण जनतेशी दगा फटका तुम्ही केल्यानंतर जनता तुम्हाला माफ करणार नाही, तुम्हाला जनताच धडा शिकवणार आहे. ह्या सर्व परिस्थितीमध्ये आज अहमदनगरचे आमचे उमेदवार संग्राम जगताप जे आमदार आहेत, त्यांनी
50,000 कार्यकर्त्यांची मिरवणूक काढून आज त्यांनी नॉमिनेशन फाईल केलेलं आहे. त्याचे व्हिडिओ नुसतं आम्ही बोलत नाही, कारण मोदी साहेबांचा भाजपचा कारभार वेगळंच आहे. म्हणजे एक फीडमधून स्वतःच्या व्हिडिओ काढायची आणि त्यांना जे अपेक्षित आहे तेच रिलीज करायचा, रिकामे बाजान ते दाखवत नाही. पण आमचे ड्रोन सगळे फोटो काढताय आणि ते व्हायरल करताय, मग कुठेतरी छापून पण येत आहे ते. आम्ही व्हिडिओ रिलीज करणार आहे. बीडमध्ये जी परिस्थिती होती त्याच्यापेक्षा जास्त लोक आज अहमदनगरमध्ये संग्राम जगताप यांच्या नामांकन भरण्यासाठी जमलेली गर्दी, म्हणजे बीड आणि नगर हे रणक्षेत्र भाजप मानते, पण या क्षेत्रामधून यांना रण सोडून जाण्यासाठी जनता कुठेतरी बाध्य करणार आहे. ही परिस्थिती बघून कुठेतरी भाजपची लोक बीडमध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही अशी परिस्थिती आहे. आपल्याला माहीत आहे काँग्रेसचे एक नेते दादासाहेब मुंडे यांनी कुठेतरी प्रीतम मुंडेंचा अर्जावर आक्षेप घेतल्यानंतर त्या ठिकाणी मुंडे समर्थक म्हणजे पंकजा समर्थकांनी त्या दादासाहेब मुंडेवर कसा हल्ला केला त्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पण ज्या पद्धतीची कारवाई अपेक्षित होती, SP 3 वर्ष झाले पण बदली होत नाही. तिकडे एक लोकल क्राईम ब्रँचच्या पालवदे नावाच्या अधिकारी आहे, त्याची बदली होऊन 10 महिने त्यांना सोडण्यात येत नाही. ह्या घटना झाल्यानंतर आमच्या उमेदवाराची पत्नी सौ सारिका सोनवणे यांच्यावर धरममाळा केज तालुका इथे कोयतेनी हल्ला करण्यात आलेला. म्हणजे बीडच्या बिहार होते काय ही परिस्थिती बीडमध्ये निर्माण करण्यात आलेली आहे. याची तक्रार आमचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्वतः जाऊन पण केलेली आहे आणि उमेदवारांनी पण एक अर्ज कार्यकारी अधिकारी महाराष्ट्राचे जे निवडणूक अधिकारी आहे CEO महाराष्ट्र त्यांच्याकडे बीड मतदारसंघ अतिसंवेदनशील घोषित करण्याबाबत मागणी केलेली. हा SP किंवा जे अधिकारी तिकडे आहे हे कुठेतरी भाजपच्या लोकांची गुंडगिरी थांबवत नाही, हारणार आहे त्यामुळे कुठेतरी तिकडे एक भीतीचे वातावरण निर्माण करताय. आणि आम्ही मागणी केलेली आहे की अतिसंवेदनशील हा मतदारसंघ जाहीर करा. केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स इथे त्यांच्या डिप्लॉयमेंट करा. महाराष्ट्राच्या पोलीस असताना तिथे कुठेतरी शांतपणे ही निवडणूक होणार नाही. ज्या पद्धतीची घटना होते, रक्तपात होण्याची कुठेतरी संभावना आहे, त्यासाठी हा अर्ज मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये पाठवण्यात आलेला आहे. पुन्हा आम्ही त्यांना रिमाइंडर पाठवू आणि आमची मागणी आहे की लोकल पोलीस आम्हाला बीडमध्ये नको. आता निवडणूक आयोगाकडे सेंट्रल रिव्हिजन फोर्स असतात आहे, या प्रकारचे जे मतदारसंघ असतात तिकडे या प्रकारचे फोर्सेसला डिप्लॉयमेंट करताच आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने बीड जिल्ह्यामध्ये सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सच्या डिप्लॉयमेंट करावा ही आमची मागणी आहे आणि याचा पण पाठपुरावा आम्ही करू. काही प्रश्न असतील हुसेनबाईशी माझ्याशी तर मी त्याचे उत्तर द्यायला तयार आहे. नाही, एक ते प्रधानमंत्री गांधींच्या आश्रम जिथे होता त्या जिल्ह्यात जाऊन कुठे ना ते आरोप करण्याचं त्यांनी केलं. त्यांचं एकंदरच हार जे आहे ही दरवाज्यात त्यांना दिसायला लागलेली आहे. त्यामुळं ते इथला विकासाचा संपूर्ण मुद्दा बाजूला ठेवून इथे समाजामध्ये फूट पाडण्याच्या दिशेनंच सातत्याने प्रयत्न करतात. काँग्रेस पक्षाने दहशतवाद हा कुठल्या जातीचा धर्माचा म्हणून कधीच उल्लेख केलेला नाही. तो तेच सातत्यानं करतात. त्यांच्याच बोलण्यामध्ये सतत येतं सर्व मुसलमान हे दहशतवादी नाही, पण सर्व दहशतवादी हे मुसलमान असतात. हा प्रचार त्यांनीच केलेला आहे आणि
आता इतरही दहशतवादी निर्माण व्हायला लागल्यानंतर मग या तऱ्हेनं बोलत राहणं हे अतिशय चुकीचं आहे. आम्ही कुठल्याही धर्म हा दहशतवादी असतो असं मानणारे लोक नाही. आम्ही ते मानत नाही. सर्व धर्माला बरोबर घेऊन जाणारा काँग्रेस पक्ष आहे. नंतर त्यांनी विकासाच्या मुद्दा पूर्णपणे बाजूला ठेवून राष्ट्रवाद अमुक तमुक जणू काय या देशात फक्त राष्ट्रवादी ते शाखेमध्ये जे जातात तेच राष्ट्रवादी ही त्यांनी पुन्हा नेहमीप्रमाणे जोरदारपणे प्रचार चालू केलेला आहे. आणि लष्कर आता UPचे मुख्यमंत्री काय म्हणाले तेही तुम्ही वाचलं असेलच. इथलं लष्कर जे आहे ते सुद्धा मोदींचे सैनिक आहेत या पद्धतीचे संबंध प्रचार चालू केलेला आहे. हे निषेधार्ह गोष्ट आहे. हार जीत ही होत असते. प्रधानमंत्र्यांसारखं वागावं, एखाद्या शाखेतल्या शाखा प्रमुखासारखं वागणं हे अतिशय चुकीचं आहे. नवाब भाई, कांग्रेस ने अपना घोषणा पत्र डिक्लेयर कर दिया. आपको क्यों लगता है कि आपका घोषणा पत्र अलग होना चाहिए? आप प्रचार नहीं, आपको शायद शकील जी जरा सुनिए ना, शायद आपको जानकारी नहीं है. हमारा घोषणा पत्र पहले हमने जारी कर दिया. कांग्रेस ने अपना घोषणा पत्र जारी किया है. कॉमन मिनिमम प्रोग्राम पे, सरकारी कार्यक्रम पे सरकार आगे चलेगी. नवाब भाई, जालन्यामध्ये आज रावसाहेब दानवेंचा अर्ज करायला मुख्यमंत्री वगैरे होते, पण त्या ठिकाणी काल एक अशी घटना घडली की एका शेतकऱ्याचं लग्न होतं उद्या, त्या हळदीच्या आदल्या रात्रीच त्याने आत्महत्या केली. जालना जिल्ह्यामध्ये ही घटना घडली. लाज कशी वाटत नाही हेच आम्ही प्रश्न विचारतोय. म्हणजे काय परिस्थिती आहे? मुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, मोठ्या मोठ्या घोषणा करत आहे आणि काही शेतकऱ्यांसाठी होत नाही. आणि दानवे साहेब तर शेतकऱ्यांना साले म्हणत आहे. आता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पोरांना भाजपचे नेते सांगताय हे लावारिसची औलाद आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीत यांच्या मनात काय आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे. आणि दुसरा, मुख्यमंत्री तिकडे गेल्यानंतर अपेक्षा आहे की कमीत कमी जालन्यामध्ये जी आत्महत्या झालेली आहे, अजून मुख्यमंत्री असतील तिकडे, म्हणजे त्यांना कुठेतरी सांत्वना देण्यासाठी तिकडे गेलं पाहिजे. नाही तर अधिकारी सांगतील की बाबा ही आत्महत्या वेगळ्या कारणाने झाली, मग त्याच्या बाबतीत पण इन्क्वायरी सुरू करतील. म्हणजे कमीत कमी मुख्यमंत्री दानवे साहेब, भाजपचे मंत्री, त्यांना जाऊन सांत्वना देऊन त्याची कारणं शोधून आणखीन आत्महत्या उद्यापासून कुठली होणार नाही याची दक्षता या सरकारने घ्यावी. पुण्याची जागा प्रवीण गायकवाडांना चर्चा सुरू होती. पुण्याची जागा प्रवीण गायकवाडांना त्यांना चर्चा सुरू होती की त्यांनी प्रवेशही केला होता. अचानक उमेदवार बदलला, काय झालं? अचानक नाही झालं, विचार करूनच झालेलं आहे. काँग्रेस पक्षामध्ये अचानक काय होत नसतं, विचार करूनच निर्णय घेतले जातात. चंद्रपूर का पूछ रहे असं आहे, त्यावेळच्या परिस्थितीच्या अनुषंगानं निर्णय होत असतात. एखादा निर्णय चुकीचा आहे हे लक्षात आल्यावर त्याच्यामध्ये सुधारणा करणं हे काही चुकीचं आहे असं मला वाटतं. पुण्यामध्ये अशी सुधारणा होईल का? सुधारणा होण्याचं काय, पुण्यामध्ये ज्यांचं नाव आलेलं आहे मोहन जोशींचं, ते गेली कित्येक वर्ष तिथे काम करतात. मी प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर अनेक वेळा फिरलेलो आहे. वार्डामध्ये त्यांना मानणारे कार्यकर्ते आहेत. वार्डात त्यांच्या ओळखीचे लोक आहेत आणि तिथल्या लोकांची ही डिमांड सातत्याने राहिलेली आहे की त्यांना तिकीट द्यावं. नाही, असं आहे की आता निर्णय झालेला आहे. आणखीन काय प्रश्न असतील तर आपण विचारू, नाही तर आता हे थोडंसं संपू, पुढे आणखीन कार्यक्रम काय आहे. थँक्यू.